गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आम्हाला जायचं आहे महादेवाच्या दर्शनासाठी। तर इथे आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत महादेवाच्या दर्शनासाठी। तर चाललेलो आहे, आम्ही आता निघालो आहे आणि देवाला जायचं म्हटल्यावरती पूर्ण तयारी करून जावं लागतं। तर इथे आम्ही आता 2 ते 3 मिनिटात आता मंदिरात पोहोचणारच आहे। पण त्याच्या आधी बघा रस्त्याला म्हणजे जो सूर्य जो उगवलेला आहे तो किती छान आणि सुंदर दिसतोय। तर हे दृश्य ना सकाळी सकाळीच बघायला भेटतं आणि आता आम्ही पोहोचलो आहे मंदिरामध्ये। तर इथे पूर्ण शांतता आहे आणि सोमवारचा दिवस असल्यामुळे म्हणजे नदी आहे, सोमवारचा दिवस असल्यामुळे भरपूर लोक येतात आणि इथे नदी आहे, नद्यांचा संगम झालेला आहे। नदीच्या पलीकडे एक महादेवाचं मंदिर आहे आणि अलीकडच्या साईडला एक महादेवाचं मंदिर आहे। तर आम्ही अलीकडच्या साईडला आहोत आणि पलीकडे जे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये महादेवाची आता सकाळी सकाळी आरती चालू आहे, म्हणजे पूजा करतायत। तर ते मंदिर पण खूप मोठं आहे आणि आम्ही ज्या मंदिरात आलो आहोत ते त्याच्यापेक्षा मोठं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे नदी आहे, खूप सुंदर अशी नदी आहे। सकाळी सकाळी मस्त पाणी असं छान सुंदर दिसते आणि पलीकडच्या साईडला सूर्य उगवलेला आहे, असं पाणी आहे मस्त। आणि आता इथल्या पलीकडच्या मंदिरातल्या देवाची इथे आरतीचा आवाज येतोय, तर ती आरती चालू आहे आणि इथे आम्ही आता पोहोचलेलो आहे। तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा नदीच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही मंदिरामध्ये वरती जाणार आहोत। त्याच्या आधी जे पलीकडच्या मंदिरातला जो म्हणजे पूजेचा जो आवाज आहे तो पूर्ण येतोय आणि त्याच्यासाठी आम्ही तिथे थांबलो होतो आणि मस्त असा सूर्य उगवला होता। तर ते दृश्य इतकं बघण्यासारखं होतं, तर म्हणजे खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी असं एकदम। आणि सोमवारचा दिवस असल्यामुळे खूप सारे म्हणजे खूप सारी लोक येत होती सकाळी सकाळी आणि छान असं एकदम मन असं एकदम प्रसन्न झालं होतं बघून हे सगळं। आणि आता आम्हाला जायचं आहे, आम्ही ज्या मेन मंदिरात आलेलो होतो तिथे आता आम्हाला जायचं आहे। तर आता इथून आम्ही वरती निघालो आहे आणि जे वरच्या साईडचं जे मंदिर आहे ते आता बघण्यासाठी आम्ही म्हणजे तिथे आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे। तर आम्ही आता तिथे चाललेलो आहोत। तर असं धुकं पडलेलं होतं सकाळी सकाळी आणि सूर्य उगवलेला, तर ते इतकं सुंदर दिसत होतं ना। आणि इथे या मंदिराच्या इथे महादेवाची अशी भरपूर सारी मंदिरं आहेत, म्हणजे 3-4 मंदिरं आहेत, 3 मंदिरं आहेत, 4 नाही 3 मंदिरं आहेत। आणि सूर्य उगवलेला होता आणि तो इतका सुंदर दिसत होता, तर तुम्ही बघू शकता। आणि त्यातमध्ये पूजा चालू होती, तर खूप छान असं दृश्य होतं। आणि आता आम्ही चाललो आहे वरच्या मंदिरामध्ये, तर वरच्या मंदिरात चाललो आहोत आम्ही दर्शनाला। आणि सोमवारचा दिवस होता आणि खूप छान वाटत होतं, खूप सारे लोक येत होते दर्शनासाठी। आणि आता आम्ही वरती मंदिरात चाललेलो आहोत, तर इथून पायऱ्या चढून वरती जायचं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत वरती मंदिरामध्ये। तर मंदिरात पोहोचल्यानंतर इथे बघा मंदिर किती सुंदर आहे आणि हे काम जे आहे मंदिराचं ते इतकं सुरेख आणि सुंदर आहे। तर इथे एक मावशी आहेत, त्या पूजा करत आहेत आणि भरपूर लोक येत आहेत, जात आहेत, पूजा करायला येत आहेत। तर आम्ही आता पोहोचलो आणि मला मंदिर बघून इतकं भारी वाटत होतं। तर हे मंदिर बघा दगडाचं म्हणजे पूर्ण काम आहे आणि खूप छान दिसत होतं मंदिर। तर या मावशी पूजा करतायत देवाची आणि वरती मंदिर आहे, तर इथून पायऱ्या चढून आता महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। तर मला खूप छान वाटत होतं आणि मी सकाळी सकाळी फक्त शूट करत होते। इथे नंदी आहे, नंदी म्हणजे बाहेरच असतो, तर ती समोर महादेवाच्या एकदम समोर खूप मोठा नंदी आहे इथे। आणि मी आता आतमध्ये गेले
तर मला वाटलं शूट करून देतात की नाही माहिती नाही, पण एका काकांना विचारल्यावरती ते काका बोलले की हा करू शकता. तर मग मी शूट करत होते आणि मंदिर जेव्हा पाहिलं तेव्हा असं वाटलं की अरे बापरे किती सुंदर आहे. आणि इतकं छान वाटत होतं ना. सकाळी सकाळी बघा लोक यायला सुरुवात झाली आहे, माणसं यायला सुरुवात झालेली आहे दर्शनासाठी. आणि आम्ही खूप लवकर गेल्यामुळे आम्ही 6ला घरातून निघालो होतो. आम्हाला अर्धा तासामध्ये आम्ही पोहोचलो. तर इतकं सुंदर वाटत होतं ना तिथे मंदिरामध्ये पोहोचल्यावरती. आणि सगळं शांतता होती, पक्षी होते, सगळे असं एकदम असा सूर्य उगवलेला होता, नदी होती आणि खूप छान वाटत होतं. तर आम्ही इथे येऊन बसलो होतो सकाळी सकाळी. आणि मी तर फक्त मंदिराचं म्हणजे मंदिरच बघत होते. मला तिथलं म्हणजे खूप खूप आवडलं मंदिर खूप. आणि तिथे बसायला एकदम अशी छान अशी जागा, शेजारी नदी, तिकडे पलीकडे मंदिर होतं, इथे सूर्य उगवलाय. आणि जे दृश्य होतं ते एकदम बघण्यासारखं होतं सकाळी सकाळी. तर आम्ही आता बसलो आहोत. जे आमचे जे म्हणजे आम्हाला इथे एक दर्शनासाठी म्हणजे आमच्या ओळखीचे एक काका आहेत, पुजारी काका, त्यांची वाट बघत बसलो होतो आम्ही. तर त्यांच्या हातून आम्हाला महादेवाला अभिषेक करायचा होता, त्याच्यासाठी आम्ही इथे बसलो होतो. आणि मंदिर बघूनच डोळे तृप्त झाले होते. तर बघा छोटी छोटी मुलं पण आलेली आहेत दर्शनासाठी. कसा बसलाय मुलगा छोटा. तर खूप छान वाटत होतं या मंदिरामध्ये. तर हे मंदिर महादेवाचं खूप जुनं आहे. आणि इथे पिक्चरच्या शूटिंग वगैरे पण होतात, शूट होतात. भरपूर लोक इथं शूट करण्यासाठी येतात. पण गर्दी होत असल्यामुळे आता सध्या इथलं जे म्हणजे कोणी शूटसाठी येत होतं ते आता सध्या इथे नाहीत करून देत. पण मंदिर आहे तसं शूट म्हणजे खूप छान शूट होत असल्यामुळे येत असतील कदाचित लोक इथं शूट करण्यासाठी. पण आता सध्या इथलं सगळं बंद केलेलं आहे. आणि आता इथे काहीच शूटिंग, फोटोशूट किंवा वेडिंग शूट, प्री वेडिंग वगैरे काही करू देत नाही तिथे. तर हे छान म्हणजे मंदिर आहे तसं आणि खूप छान आहे. मला खूप भारी वाटत होतं इथे बसल्यावरती. असं वाटत होतं इथून आता मी घरी जाते की नाही माहीत नाही, पण तसं नाही ना. तर हे खूप छान होतं. आणि आम्ही बसलो होतो म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातच म्हणायचं, मंदिराच्या समोर एकदम समोर फ्रंट साईडला बसलो होतो आम्ही, जिथे नंदी होता. साईडला बघा नंदी आहे, इकडे मारुतीचं मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण रेखीव म्हणजे खूप सुंदर आहे. तर बघतच बसावं असं वाटत होतं नुसतं बघ. तर पुजारी काका आल्यानंतर आम्हाला नदीतून पाणी आणायला सांगितलं. तर आम्ही आता गेलो होतो पाणी आणायला. आणि पाणी घेतल्यानंतर म्हणजे नदीतून पाणी घेतलं आणि आम्ही आता पुन्हा पूजेसाठी वरती निघालो आहोत. तर पूजेला बसल्यावरती शूटसाठी परवानगी नसल्यामुळे इथे बाकीची शूट करता येणार नाही, म्हणजे मला करता येणारच नाही. त्यामुळे आता व्हिडिओ